असलो संडेमध्ये मी चालली आहे कुठेतरी. आता ऑलरेडी आवरलं आहे आणि ट्रेडिशनल गेटअप बघून तुम्हाला समजेलच की मी कुठेतरी मंदिरला वगैरे चालली आहे. तर मी चालली आहे सिद्धिविनायक गणपती मंदिरला आणि आय एम सो एक्सायटेड. मी चांगला असं ड्रेसअप वगैरे पण केलं आहे, तर मी तुम्हाला लुक पण दाखवेलच पुढे. तर लेट्स सी, आता मी जाते आणि पुढे पण काही काही अजून करणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. लेट्स गो. पहिली पेटपूजा आणि मग देवपूजा हे असं म्हणत मी मैसूर मसाला डोसा, रवा डोसा आणि कॅरमेल पुडिंग हे ऑर्डर केलं होतं. ते खाल्लं मस्त. आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला. आम्ही पहिला नेरूळला गेलो. इथे एक बालाजी मंदिर आहे, खूप छान आहे. एकदम मस्त ॲम्बियन्स काय एकदम मस्त वातावरण झालं होतं आणि छान आत मंदिर पण खूप छान आणि पीसफुल आहे. तर आम्ही तिकडे गेलो. तिथे दर्शन करून आम्ही मग निघालोत कुठे तर कुर्ला, कारण नेरूळवरून दादरची डिरेक्ट ट्रेन नव्हती. सो आम्ही कुर्लाला उतरलो आणि तिथून दादरची ट्रेन करून आम्ही सिद्धिविनायक मंदिरसाठी निघालो. आणि आम्ही दादर स्टेशनवरून टॅक्सी बुक केली. फायनली पोचलो मंदिरामध्ये आणि दुर्वा फुले घेऊन आम्ही रांगेत उभारलो होतो. लाईफमध्ये काही ट्रॅजेडी झाली असेल तरी फिट शेक हा झालाच पाहिजे म्हणून. आणि पुढचा प्लॅन कंटिन्यू करत आम्ही मेट्रोनी गेलो चर्चगेट आणि तिथून मरीन ड्राईव्ह. मस्त वातावरण झालं होतं, एकदम असं ढगाळ आणि मस्त एकदम पाणी पण खूप असं वरती आलं होतं आणि तिथे ना खेकडे पण दिसले आम्हाला. खूप छान, खूप मस्त वेदर झालं होतं. आणि एका पॉईंटला मग पाऊसच आला. एवढं भरून आलं होते ढग आणि पाणी असं एकदम मस्त. किती छान वातावरण झालं होतं यार, खूपच मस्त. हा नजारा बघून मला एकदम वेकअप सीड मूवीची आठवण झाली. आणि मग आम्ही पिझ्झा बाय द बेला गेलो. खूप गर्दी होती, सो वेट करत होतो आम्ही. आतमध्ये काही शूट नाही केलं कारण खूप भूक लागली होती, तर फटफट खाऊन घेतलं आणि मजा आली. दॅट्स इट. असा होता तर माझा फुल डे. मस्त पाऊस, छान मरीन ड्राईव्हवरती वॉक आणि गणपती मंदिर आणि काय तर चांगलं होतं. खूप काही झालं. इट्स ओके नाव. व्हेरी हेक्टिक डे गाईज. आत्ता आले आणि मला ॲक्च्युली एक गोष्ट शेअर करायची होती की लोकलने ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज विदाऊट तिकीट नका ट्रॅव्हल करू. माझी अशी चूक झाली की मी चुकीच्या ठिकाणी उतरले रिक्षातून आणि त्यानंतर मी तिकीट काउंटर शोधत मी फिरत होते आणि काउंटर शोधत फिरत असतानाच मला TC पकडलं आणि मला फाईन लागलं. आणि अशी ॲक्च्युली सुरुवात झाली होती माझी प्रवासाची. पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. ॲट द एंड एव्हरीथिंग वेंट वेल. आणि 2 ट्रॅजेडी झाल्या माझ्यासोबत. एक तर ते तिकीटचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माईक हरवला गाईज. ती पण माझीच चूक होती, कारण काय माझी दुर्बुद्धी सुचली आणि मी खिशामध्ये ठेवलं सो दॅट की मी पटकन कनेक्टर आणि माईक एकदम लावून असं स्टार्ट करू शकेन व्हिडिओ. पण लक माझं एवढं चांगलं की कनेक्टर आहे आणि माईक पडला. मी माईक शोधला आणि नाही मिळाला. सिद्धिविनायक मंदिरात माझा माईक पडला आणि मला नाही माहिती तो मला मिळेल नाही मिळेल. कंप्लेंट तिथं ते रजिस्टर केलं. ते बोलले आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला फोन करतो वगैरे, पण आय डोंट थिंक की ते मिळेल. आय रिअली होप की मिळू दे आणि त्यांचा कॉल येऊ दे. लेट्स सी. आता जे झालं ते झालं, मी नाही करू शकत. पण आजच्या दिवसातून मी एवढं शिकली आहे की निष्काळजी राहू नका गाईज. खरंच केअरलेस राहू नका. तुमच्या अंगलट येतं, खूप जास्त अंगलट येतं. प्लीज गाईज, मला एवढं दुःख झालं आहे या सगळ्या गोष्टीचं. जेवढं मी फिरले आणि बाकीच्या गोष्टी पण चांगल्या झाल्या, पण इट्स फाईन नाव. लाईफ लेसन आहे. ओके, दॅट्स इट फॉर द व्हिडिओ गाईज. बाय, सी यू ऑन द नेक्स्ट संडे. ओके, बाय. आणि एव्हरीडे शिकत राहा जे काही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्सेस ते त्यापासून. ओके, आणि माझ्यासारखं तर बिलकुल केअरलेस राहू नका. प्लीज प्लीज प्लीज, आय रिक्वेस्ट. बाय. एवढं सगळं बोलले आणि लाईक शेअर सबस्क्राईब
हेच नाही बोलले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गाईज. थँक्यू.